स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे सूरज मटकर आणि मी या चॅनलवरती स्किन आणि हेअर केअर व्हिडिओज बनवतो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। आजचा आपला व्हिडिओ असणार आहे नाईट स्किन केअर रूटीन फॉर ऑइली अँड ॲक्ने प्रोन स्किन। तर चला सुरू करूया। तर नाईट स्किन केअर रूटीन मधली फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे जी आपल्याला फेस वॉशच्या पण आधी करायची आहे आणि ती आपल्या ड्राय फेसवरतीच करायची आहे। कारण का आजकालचे सगळे प्रोडक्ट कसे वॉटरप्रूफ असतात, त्यामुळे आपलं नुसतं फेस वॉशनी वॉटरप्रूफ कुठलंच प्रोडक्ट निघणार नाही। तुम्ही म्हणा सनस्क्रीन म्हणा किंवा तुम्ही मेकअप म्हणा किंवा लिप बाम म्हणा, तर सगळे वॉटरप्रूफ असल्यामुळे ते नुसते फेस वॉश क्लीन करू शकत नाही। त्यासाठी आपल्याला एक मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप करायची। त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आयदर एक मिसलर वॉटर किंवा मग आपल्याला क्लिन्झिंग बाम वापरायचा आहे। मी इकडे ॲक्वालॉजिकचा क्लिन्झिंग बाम वापरतोय, तर हा स्पॉन्सर्ड नाही आहे। तर क्लिन्झिंग बाम बेसिकली कसं इझी ॲप्लिकेशनसाठी जाम इझी असतो। एक आपण थोडासा एक पी साइज बाम घेतला आपण हातावरती आणि हा आपल्याला सगळीकडे लावून मसाज करायचा आहे। हा आपल्याला पूर्ण फेस आणि नेकला मसाज करायचा आहे लावून, आणि यात आपल्याला पाणी नाही वापरायचं, हे आपल्याला ड्राय फेस वरतीच करायचं आहे। जर का तुम्ही मिसलर वॉटर वापरताय ते तुम्हाला एका कॉटन पॅड वरती घेऊन तुम्ही त्यांनी फेस वाईप करू शकता। हा क्लिनिंग मग आपल्याला सगळीकडे व्यवस्थित मसाज करून घ्यायचा। एक 2 मिनिटं तुम्ही मसाज केलात किंवा 5 मिनिटं केलात तरी चालेल, काहीच हरकत नाहीये। क्लिन्झिंग बाम बेसिकली जे काय आपले वॉटरप्रूफ, जे काय आपण मेकअप सनस्क्रीन जे काही वापरतो जे वॉटरप्रूफ असेल किंवा आपले दिवसभराच्या आपल्या चेहऱ्यावरती डस्ट डर्ट जे काय असेल ते सगळी तो क्लीन करायला हेल्प करतो। आणि जे काय वॉटरप्रूफ असतात आपले मेकअप वगैरे ते पण सगळं डिझॉल्व्ह करून टाकतो। व्यवस्थित तुम्ही स्किन आणि नेकवरती अप्लाय आणि मसाज करून घ्यायचंय, आणि ही स्टेप कधीच मिस नाही करायची। भले तुम्ही घरी जरी असाल आणि आपण दिवसा पण घरी सनस्क्रीन वापरतोच, तर तेव्हा पण आपल्याला हे करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे। क्लिन्झिंग बाम मी प्रेफर करतो कारण का एक तर इझी असतो ऍप्लिकेशन करायला, म्हणजे आता आपल्याला कॉटन पॅड घ्यायची गरज नसते, आपण डायरेक्टली लावला चेहऱ्याला मसाज केला आणि वॉश करून टाकला, तर ते एकदम इझी होऊन जातं काम। हा पण तुम्हाला जर जास्ती एक ऑइली टेक्स्चर आवडत नसेल तर किंवा तुम्हाला डाऊट असेल की अरे माझी स्किन ऑइली आहे ऑलरेडी, मी अजून हे कशा आलं ऑइल, तर तुम्ही मिसलर वॉटर करू शकता यूज। तर आपलं व्यवस्थित मसाज करून झालंय, तर आता आपल्याला नॉर्मल थंड पाण्याने वॉश करायचंय। मी वॉश करून येतो। तर मी चेहरा वॉश करून आलोय, तर आपल्याला कधी पण चेहरा आपल्याला पुसायला एक मायक्रोफायबर किंवा एकदम सॉफ्ट टॉवेलच वापरायचा आहे। आपल्याला पूर्ण चेहरा ड्राय नाही करायचा आहे, थोडा आपला चेहरा ओलसरच ठेवायचा आहे। आणि आता आपल्याला वापरायचा आहे फेस वॉश। फेस वॉश तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठे पण वापरू शकता। जनरली रात्री मी एक हेवी क्लेन्झर यूज करतो। फेस वॉश आपल्याला आपला जो क्लिन्झिंग बाम आहे त्यानंतर वापरायचं आहे। आणि हे पण तुम्ही व्यवस्थित मसाज करायचंय आणि मग थंड पाण्याने वॉश करायचंय। मेन ह्यात आपल्याला टार्गेट एरियात आपले कव्हर काय, एक तर फोरहेड झालं, आपले आयब्रोज झाले, आयलिड्स झाले, कानाच्या मागे झालं, चिन झाली, दाढी असेल तर दाढीमध्ये नीट वॉश करायचंय। एक 5 मिनिटं मसाज केलं की वॉश करायचं। तर फेस वॉश करून झालेलं आहे। आपल्याला परत एक हे आता नीट एका सॉफ्ट किंवा एक मायक्रोफायबर टॉवेलने पुसून घ्यायचंय। पुसताना पण आपल्याला कधी चेहऱ्यावर घासायचा नाही टॉवेल, जेंटली डॅब करूनच पुसायचंय। चेहरा आता मस्तपैकी साफ झालाय। तर आता आपली ऑइली स्किन आहे त्यासाठी आपल्याला आता ट्रीटमेंट सिरम यूज करायचा आहे। सो मी इकडे यूज करतोय नायासिनामाइड सिरम, हे ऑर्डिनरी ब्रँडचं आहे। सो तुम्ही कुठला पण ब्रँड वापरू शकता। ऑर्डिनरी थोडं एक्सपेन्सिव्ह येतं, पण तुम्हाला हवं तर तुम्ही मिनिमलिस्ट किंवा बाकीचे पण केवढे तरी ब्रँड्स आहेत त्याचं वापरू शकता। मिनिमलिस्ट इज अ गुड ऑप्शन। जर तुम्हाला एक बजेट फ्रेंडली ऑप्शन हवं असेल तर मिनिमलिस्ट ऑप्शन चांगलं आहे। मी दोन्ही ऑर्डिनरी आणि मिनिमलिस्ट दोन्हीचे सिरमचे लिंक्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, तुम्ही नंतर चेक करू शकता। आणि हे आपलं नाईट स्किन केअर रुटीन आहे। ह्याच्या आधी आपलं मी लास्ट व्हिडिओमध्ये आपलं डे स्किन केअर रुटीन पण केलंय फॉर ऑइली अँड ॲक्ने प्रोन स्किन, तो पण मी आय बटन मध्ये एक लिंक देईन, तुम्ही नंतर चेक करू शकता।
सो आपण आता नायासिनामाइड सिरम लावून घेऊया. सिरम लावताना पण आपल्याला एक 4 to 5 ड्रॉप्स पुष्कळ होतं आणि आपल्याला सिरम फक्त ड्रॉप्स टाकून आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि सिरम लावताना आपल्याला कधी पण ड्रॉपर आहे तो फेसला टच नाही झाला पाहिजे, कारण का जर फेसला टच झाला तर आपल्या फेसवर जगा जे काही जम्स वगैरे असतील ते सगळे आपण ड्रॉपर परत बॉटलमध्ये टाकणार, ते पूर्ण बॉटलमध्ये जम्स जातील आणि आपलं पूर्ण सिरम कंटॅमिनेट होऊन जाईल. ऑलमोस्ट संपत आलाय सिरम, नवीन मागवायला. अरे सो आपण सिरम पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं फेसवर आणि नेक वरती. आणि आपल्याला सिरम कधी पण त्रास होतो आणि आपल्याला सिरम कधी पण मसाज नाही करायचा आहे, आपल्याला सिरम जेंटली डॅब इन करायचा असतो. फेस वरती एकदा स्प्रेड झालं की फक्त त्या आतमध्ये प्रेस करायचं. आणि सगळी सिरम लाईट वेट असल्यामुळे ते लगेच ऍब्झॉर्ब होतात आणि तुम्हाला सगळ्या स्टिकीनेस वगैरे पण काहीच राहत नाही. आणि लगेच एक इन्स्टंट हायड्रेशनचा ग्लो येतो बघा. चेक की आणि आपल्या सगळ्या स्टेप मध्ये पहिल्या सांगितलं आणि आपल्या सगळ्या स्टेप्स स्किन केअर स्टेप्स मध्ये पहिला सांगितल्यासारखंच एक ते 2 मिनिटाचा गॅप ठेवायचा असतो प्रत्येका. म्हणजे आता आपलं सिरम लावून झालं तर आपण 1-2 मिनिटाचा गॅप घेणार आहोत, ते चांगलं जरा सेटल होऊन दे स्किन मध्ये. आणि मग आपण पुढची स्टेप करणार आहोत, ती आहे म्हणजे मॉइश्चरायझर. सो मी रात्री बेसिकली सगळे हेवी प्रोडक्ट्स वापरतो. आता मॉइश्चरायझर मी हेवी वापरतोय, तर मी इकडे वापरतोय सेटाफिलचं मॉइश्चरायझिंग क्रीम. हे पण आपल्याला अगदी पी साईजच घ्यायचं आहे आणि थोडंसं असं इकडे डॉट्स लावले आणखी मग ते मसाज करायचं स्किन मध्ये. मसाज करणं जाम इम्पॉर्टंट असतं क्रीम्स वगैरे, कारण का मसाजमुळे आपला तो फेस रिलॅक्स होतो, फाईन लाईन्स किंवा ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्यामुळे फाईन लाईन्स आणि आपले रिंकल्स वगैरे पण कमी होण्यात मदत करतं ते. प्लस आपली स्किन सॅग पण होत नाही. मसाज करताना फेस, कानाच्या मागे, मानेच्या मागे, मानेला सगळीकडे नीट टार्गेट करा, कारण का जास्त करून आपल्या फाईन लाईन्स आणि रिंकल्स मानेला दिसायला लागतात पहिली गोष्ट. त्यामुळे मानेलाही चांगलं मॉइश्चराइज करणं इम्पॉर्टंट आहे. सेटाफिलचं मॉइश्चरायझिंग क्रीम जरी तुम्हाला हेवी वाटेल तरी पण ॲक्ने आणि ऑइली स्किनसाठी हे बेस्ट आहे. आणि जर का रात्री तुम्ही एसी मध्ये झोप असाल तर तुम्हाला नक्कीच थोडं इंटेन्स हायड्रेशनची गरज असते. तर क्रीम क्लेम करतं की आपलं बॅरियर पण रिपेअर करतं आहे स्किनचं. आणि माझी पण ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्यामुळे मला तरी काही इश्यू वाटला नाही या क्रीमचा कधीच. सो यू कॅन यूज दॅट. और तुमचं कुठलं दुसरं फेवरेट मॉइश्चरायझर असेल तर तुम्ही ते वापरू शकता. सो आपलं मॉइश्चरायझिंग क्रीम लावून झाल्यानंतर आपली सेकंड लास्ट स्टेप असते ती म्हणजे आपल्या लिप्सला मॉइश्चराइज करणं. तर लिप्ससाठी बेसिकली मी रात्री कुठलाही लिप बाम वापरत नाही. मी नॉर्मल प्रेफर करतो वॅसलीन पेट्रोलियम जेली, जे बेसिकवालं आहे, फ्रॅग्रन्स फ्री आहे, त्याला कुठलाही त्यात काय फ्लेवर वगैरे काही नाही आहे. एक थोडंसं घ्यायचं आणि आपल्या लिप्सवर एक चांगला कोट करायचा वॅसलीनचा. आणि थोडंफार तुमच्या जे हाताला उरलेलं क्रीम असेल किंवा वॅसलीन असेल ते आपल्या आईच्या साईड्सना लावून घ्यायचं, कारण का ह्याच्यामुळे आपल्याला जे इकडे चुण्या पडतात, म्हणजे जे बेसिकली क्रोज फीट बोलतात, ते हसताना वगैरे जाम चुण्या असतात त्या थोड्या डिले होतात, किंवा आपल्या ज्या फाईन लाईन्स असतील डोळ्याच्या इकडच्या त्या लवकर पडत नाहीत. आणि आता आपली लास्ट स्टेप जी नाईट स्किन केअर रुटीनची आहे ती म्हणजे आपल्याला व्हायटॅमिन ई ऑइल लावायचं डोळ्याच्या खाली. तर एक फक्त 2 थेंब घ्यायचे. मी इकडे आल्मंड ऑइल वापरतो, आल्मंड मध्ये पण व्हायटॅमिन ई असतं, किंवा तुम्ही व्हायटॅमिन ई कॅप्सूल वापरू शकता.
तर व्हायटामिन हे 2 थेंब घ्यायचे आणि हे आपलं जे बोट आहे त्यांनी आपल्याला फक्त खाली डोळ्याखाली डॅब करायचंय आणि हेच तुम्ही तुमच्या आयब्रोज वर पण लावू शकता. जेव्हा तुम्हाला आयब्रोज अजून थोडे डेन्स करायचे असतील तर याने आयब्रोज डेन्स व्हायला पण मदत होते. हे थोडंसं खाली डॅब केलं डोळ्याच्या की ह्याच बोटांनी मसाज करायची डोळ्याच्या खाली जस्ट, आणि तुमच्या आयलिड्स आयब्रोज सगळ्यांना लावू शकता तुम्ही. एक 2 मिनिटं मसाज केली अँड यू आर डन. अजून एक, जर तुम्हाला अंडर आय ऑइल म्हणजे व्हायटामिन ऑइल नसेल वापरायचं किंवा तुम्हाला ते वाटेल जाम हेवी आहे, तर आपण असं अंडर आय सिरम पण वापरू शकतो. हायलोरॉनिक ऍसिड म्हणजे बेसिकली कॅफेन आणि हायलोरॉनिक ऍसिडचं सिरम मिळतं. हे लॉरियलचं आहे, तुम्हाला मॅकॅफेनचं पण मिळेल. तर बरेचसे असे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही ऑइल जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही सिरम वापरू शकता, अंडर आय सिरम वापरू शकता. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ, नाईट रुटीन फॉर ऑइली अँड ॲक्ने प्रोन स्किन. यातले सर्व प्रोडक्ट्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक केले आहेत आणि ह्यातला कुठलाही प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हेल्दी राहा. ओके, बाय.